नमस्कार. महाराष्ट्र मंथनमध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा मुख्य विषय घेऊन त्याची आणि त्याच्या अनुषंगाने राज्याभिषेकाशी संबंधित आणखीनही काही गोष्टींची आपण चर्चा करतोय. राज्याभिषेक कोणाला करायचा असतो? ज्याचं राज्य असतं. आता मुख्यत्वे म्हणजे ही एक पॉलिटिकल गोष्ट आहे, राजकीय बाब आहे. पण आपण या समजा राजकीय बाबीचा एक मेटाफर म्हणून उपयोग करायला लागलो समजा, म्हणजे एक रूपक उपमेसारखं म्हणूयात, तर आपल्याला त्याचा एक विस्तार मिळतो राज्याभिषेकाच्या कल्पनेचा. जसं मी तुम्हाला अगदी अलीकडचं उदाहरण देतो. अलीकडचं म्हणजे गेल्या शतकामधलं ते उदाहरण असं आहे की तुम्हाला सगळ्यांना कल्पना असणार की अरबस्तानमध्ये खलिफा नावाची एक गोष्ट होती. खलिफा म्हणजे कोण? की मोहम्मद पैगंबर साहेबांच्या नंतर ज्यांना नेतृत्व मिळालं, ज्यांनी राज्य चालवलं, इतकंच नव्हे तर ते स्पिरिच्युअल म्हणजे धार्मिक आणि राजकीय असे दोन्ही नेते झाले, त्यांना खलिफा म्हणतात. आणि त्यांच्या त्या एकूण राज्याला खिलाफत असं नाव पडलं नंतर. आणि खूप दिवस ती परंपरा चालू होती. अर्थात त्या खलिफांची निवड कशी झाली, त्याच्यात पुष्कळ वेळेला युद्ध मारामाऱ्या वगैरे झाल्या, हा भाग आपण सोडून देऊ. पण हे थेट अगदी 20व्या शतकाच्या म्हणजे 1920 वगैरे सालापर्यंत हे चालत आलेलं होतं. तुर्कस्तानचा बादशाह त्याला लोक खलिफा मानायचे. आणि तुर्कस्तानचा जेव्हा पराभव झाला पहिल्या महायुद्धामध्ये, त्यावेळेला ब्रिटिशांनी ती खिलाफत नावाची गोष्ट रद्दबातल करून टाकली, खालसा केली. तर त्यावेळेला फार मोठी चळवळ झाली खिलाफत वाचवा अशा प्रकारची. आणि भारतातल्या त्यांच्या अनुयायांनी सुद्धा खूप हिरिरीने त्याच्यामध्ये भाग घेतला. म्हणजे एवढं त्या खिलाफत आणि खलिफा या गोष्टीला महत्त्व आहे, मला तुम्हाला सांगायचं आहे. तर आता भारतामधली जी संगीताची परंपरा आहे ना, त्या संगीताच्या परंपरेमध्ये मुसलमान धर्मीयांचं बरंच कॉन्ट्रीब्युशन मधल्या काळामध्ये झालं. तर त्याचीही कारणमीमांसा लोक करतात वगैरे, पण त्या तपशिलात जायचं कारण नाही. आणि वेगवेगळी घराणं निर्माण झाली संगीताची. पण आता आपल्याला असं म्हणता येतं की एक एक घराणं म्हणजे एक एक राज्य आहे, एक एक साम्राज्य आहे, आणि त्याचा एक कुणीतरी प्रमुख आहे. आणि साहजिकच बऱ्याचशा घराण्यांचे जनक हे धर्माने मुसलमान असल्यामुळं त्यांच्या घराण्यांची, त्यांच्या घराण्यांच्या राज्याची चर्चा करताना ती एक प्रकारची खिलाफत आहे. आणि हे जे कुणी मुख्य असतील ते खलिफा आहेत असं आपण म्हणू शकतो की नाही. आणि आपण म्हणण्याचा मुद्दा नाही आहे, प्रत्यक्षात हे घडलं. कसं घडलं तुम्हाला सांगतो मी, की अनेक घराण्यांच्या पैकी एक महत्त्वाचं घराणं म्हणजे किराणा घराणं. आणि आपल्याला अलीकडच्या काळात माहिती आहे, म्हणजे जसं खुद्द भीमसेन जोशी सगळ्यांना ज्ञात असणारे गायक हे ते किराणा घराण्याचे होते. तर त्या किराणा घराण्याला महाराष्ट्रामध्ये आणण्याचं काम कोणाचं? तर अब्दुल करीम खान साहेबाचं. त्याच्यापूर्वी ते बडोद्याला होते, बडोद्यावरनं ते इथे आले महाराष्ट्रात, मिरज वगैरे ठिकाणी, नंतर आणखीन काही काही ठिकाणी महाराष्ट्रभर ते फिरायचे, त्यांच्या मैफली व्हायच्या. तर ते त्या घराण्याचे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून प्रमुख. मग त्यांच्या असं लक्षात आलं की आपलं घराणं हे एक प्रकारचं राज्य आहे आणि आपण त्या राज्याचे खलिफा आहोत. मग आपल्या पश्चात कोण खलिफा होणार आपल्या या सांगीतिक साम्राज्याचं, आपल्या घराण्याच्या? तर मी तुम्हाला सांगतो. आणि त्या संगीतकारांच्या अंतर्गत काय म्हणत त्याला स्पर्धा हे द्याव्या वगैरे त्या गोष्टीत जायची आपल्याला गरज नाही. परंतु बाळकृष्णबुवा कपिलेश्वरी हे त्यांचे एक महत्त्वाचे शिष्य होते खानसाहेबाचे, आणि त्यांनी चरित्र लिहिलेलं आहे अब्दुल करीम खान साहेबाचं. आणि इतकंच नव्हे तर त्यांचं श्रुतिदर्शन नावाचं एक पुस्तक सुद्धा आहे, महत्त्वाचं आहे, ग्रंथ आहे. आणि त्याच्यात किराणा घराण्याची सांगीतिक भूमिका काय याची त्यांनी खूप चांगली चर्चा केलेली आहे. ती चर्चा इथे आणण्याची गरज नाही. पण सांगायचा मुद्दा असा की त्या चरित्रात असं लिहिलेलं आहे की अब्दुल करीम खान साहेबांनी स्वतःहून खुद्द त्या बाळकृष्णबुवा कपिलेश्वरी यांची खलिफा म्हणून निवड केली. म्हणजे इथं निवड करण्याचा अधिकार कोणाला आला? की जो आत्ता जो कोणी खलिफा आहे त्यानं आपला वारसदार खलिफा
म्हणून कोणाची तरी निवड करायची. म्हणजे पूर्वीच्या काळात असं असायचं की राजा असतानाच, राज्य करीत असतानाच त्यांना युवराज नेमायचा असतो. तसं बाळकृष्ण कपिलेश्वरींना त्यांनी खलिफा केलं. एवढं मला सांगायचं. बाकीच्या तपशिलात जायची काही गरज नाही किंवा वादामध्ये पडायची गरज नाही. म्हणजे अशा प्रकारे राजकीय कल्पनेचा विस्तार करून तिचा उपयोग एक मेटाफर, एक रूपक म्हणून आपल्याला करता येतो. आता शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अशा प्रकारची काही कल्पना होती का, की जी मुळात राजकीय कल्पनेचा एक विस्तार आहे. आणि भारतात जरी कुणी असा हिंदूंच्या पैकी राजा नसला तेव्हा अभिषिक्त, तरी पूर्वीच्या काळात ते राजे होऊन गेले होते, त्यांचे अभिषेक व्हायचे. ह्या गोष्टी यात समकालीन लोकांना माहितीच होत्या. तर मी तुम्हाला सांगेन की उदाहरणार्थ ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामध्ये त्यांचा उल्लेख समकालीन लोक आपल्या विचारसरणीचा, आपल्या स्कूलचा राजा अशा प्रकारे करायचे. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली समकालीन आहे. किंवा तुकोबा म्हणतायत की ज्ञानियांचा राजा गुरु महाराव. तर ते एक राजे आहेत त्या दृष्टिकोनातून. किंबहुना त्याच्यापूर्वी, ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वी चक्रधर स्वामी महानुभाव संप्रदायाचे होते. त्यांच्याबद्दल त्यांचे शिष्य दुसऱ्या शिष्यांना विचारायचे की गोसावी कवने ठाई राज्य करीती. म्हणजे जणू काही ते एक राज्यच करतात. अशा पद्धतीने अध्यात्माच्या क्षेत्रात सुद्धा ही राजकीय संकल्पना मेटाफर म्हणून वापरली गेली, एवढं मला सांगायचंय. पण तुकाराम महाराजांच्या काळात, शिवाजी महाराजांच्या काळात, म्हणजे बेसिकली आपल्याला शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा विचार करतोय, तुकोबांनी ही कल्पना अत्यंत स्पष्ट करून सांगितली. आणि कदाचित त्याची कल्पना शिवाजी महाराजांना असणं शक्य आहे, कारण तुकाराम महाराजांचे विचार त्याही काळामध्ये महाराष्ट्रात सर्वत्र पसरलेले होते. आता तुकाराम महाराजांना असं सांगण्याची वेळ का आली? म्हणजे तुकाराम महाराज सांगतायत, तुम्हाला कदाचित धक्का बसलेला ऐकून, की मी एक राजाच आहे आणि माझा राज्याभिषेक झालेला आहे. आणि तो कुणी केला? तर तो साक्षात ईश्वरानं केलेला आहे. आता हे कोणतं राज्य तुकाराम महाराजांचं? अर्थात तुकाराम महाराजांचं राज्य हे धर्माचं, अध्यात्माचं, परमार्थाचं राज्य आहे. आणि आता तुकोबा कसं सांगतात बघा. असं पहा की तुकाराम महाराजांचा जर विचार केला तर त्यांनी जे कार्य केलं ते म्हणजे कोणतं? की अध्यात्म सांगायचं, अध्यात्माचा उपदेश करायचा. आणि त्या काळच्या वर्णव्यवस्थेचा विचार केला तर हे काम कोण करायचं त्या काळामध्ये? हे काम ब्राह्मण वर्णाचं असायचं. आता तुकोबा काही ब्राह्मण नव्हते. तर त्यावेळेला तुकोबांच्या अधिकारावरती आक्षेप घेतला गेला. आणि आक्षेप घेतला गेल्यानंतर तुकाराम महाराजांना लोकांनी विचारलं, तर महाराज म्हणायचे की वेदांचा अर्थ आम्हालाच माहिती आहे, वेदांचा तो अर्थ आम्हाशीच ठावा. पण प्रश्न आता असा येतो की तुम्हाला वेदाचा अधिकारच नाही आहे ना, तुम्ही त्रैवर्णिक नाही आहात. मग असं असताना तुम्हाला वेद समजतात कसे? तर त्यावेळेला तुकाराम महाराजांनी सांगितलं की त्यासाठी मला वेद ऐकण्याची, वेद वाचण्याची काही गरज भासली नाही. कारण ज्यानं ही वेदवाणी ऋषींच्या कडून वदवली त्या परमात्म्यानेच माझ्याकडनं हे वदवलेलं आहे. म्हणजे माझा संबंध थेट त्या परमात्म्याशी आहे. ही माझी प्रासादिक वाणी आहे. हा मुद्दा समजून घ्या. ही माझी वाणी कशी आहे? प्रासादिक वाणी आहे. आणि ह्याला एक नक्कीच महत्व आहे. शिवाजी महाराजांचं राज्य प्रासादिक राज्य आहे अशा प्रकारचं वाक्य पेशवाईच्या काळामध्ये तुळाजी आंग्रे यांचं आहे. म्हणजे तोपर्यंत ही कल्पना लोकांना मान्य होती, अगदी पेशवाईत, उत्तर पेशवाईत सुद्धा, की हे प्रासादिक राज्य आहे, हे ईश्वरी प्रसादातनं आलेलं आहे. पण हे तुकाराम महाराज म्हणतात की माझी जी वाणी आहे, मी जे सांगतोय तो अधिकार मला परमात्म्याने दिलेला आहे आणि माझी वाणी म्हणून प्रासादिक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे जसं शास्त्रांचे जे सार, वेदांचा जो मूर्ती, तो माझा सांगाती प्राणसखा. आणि त्याच्या जोरावरती तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते, स्वयंभू आईते केले न हो. एवढा तुकाराम महाराजांचा अधिकार आहे. आणि त्यांचा असा क्लेम आहे की हा त्यांना थेट ईश्वराकडनं प्राप्त झालेला आहे. हा मुद्दा लक्षात आला आपल्या. आणि मग ते सांगतायत की मला त्यानं अभिषेक केला. तो एक अभंगच आहे, तो तुम्हाला वाचून दाखवतो. शोधोनी अन्वय वंशावळी परस्पराकुळी उच्चारण, म्हणविले मागे पुढे चाले कैसे केला सामरस्ये अभिषेक. एक छत्र झळके, छत्राचा उल्लेख आहे, उन्मनी निशाणी अनुहात ध्वनी गगन गर्जे.
मंगलवाद्य वाजतात की नाही, शिंग, तुताऱ्या, सनई, तसं इथे या अभिषेकाच्या वेळेला कुठल्या वाद्याचा गजर झाला, अनुहात ध्वनी गगन गरजे, ही योगातली कल्पना आहे. तुकया स्वामी स्थापी निजपदी दासा, करुणी उल्हासा सप्रेमता. मोठ्या प्रेमानं, मोठ्या उत्साहानं परमात्म्याने ही गोष्ट केली. काय केली? तुकोबांचा अभिषेक केला. आता अभिषेक करताना पाहिलं पाहिजे ना, इथे जो शिवाजी महाराजांच्या काळात मुद्दा आला की तुम्ही क्षत्रिय आहात का, मग त्यासाठी त्यांना आपली एक वंशावळी, अन्वय हा राजपुतान्यामध्ये दाखवावा लागला आणि तो त्यांनी दाखवला. तसं इथे जेव्हा ईश्वर अभिषेक करतो तुकाराम महाराजांना राज्याचा, त्यावेळेला तुकोबांची वंशावळी काय, इथे त्यांना तुकाराम महाराजांची मोरे वंशाची वंशावळी अभिप्रेत नाही, त्यांचा तो लौकिक वर्ण जात अभिप्रेत नाही. तर ते काय म्हणतायत, कुठली वंशावळी, हे तुम्हाला या दुसऱ्या चरणात म्हणविले मागे. म्हणजे पूर्वीच्या काळात परमात्म्यानं ऋषींच्याकडनं एक तत्वज्ञान म्हणवून घेतलं, वदवलं. ऋषी हे वेदांचे कर्ते नाहीत, त्यांनी फक्त परमात्म्याने सांगितलेलं ते जे ज्ञान आहे वेदांचं, ते त्यांच्या मुखावाटे आलं का लक्षात मध्ये तुमच्या, म्हणविले, त्यांच्या कर्मी म्हणविले पूर्वी. तर ते जे पूर्वी म्हणवलं ते पुढे कसं चालेल, हे ते राज्य आहे. आणि मधल्या काळात काय झालं, तर ऋषीमुनींची परंपरा मधल्या काळात संपुष्टात आली ना, मग आचार्यांची परंपरा आली, उदाहरणार्थ भाष्यकारांची. आता इथे मुद्दा असा आहे, मी मग अशी त्यांचं नाव घेतलं ज्ञानेश्वर महाराजांचं, त्यांनी भगवद्गीतेवरती मराठीतून भाष्य करताना हीच भूमिका घेतलेली आहे की जी तुकोबांची भूमिका आहे. म्हणून तर त्यांना लोक त्या काळचे ज्ञानराज म्हणाले. आणि म्हणून काल ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचा सोहळा होता, तो दिन होता कार्तिक वद्य त्रयोदशी. आणि म्हणून मी मुद्दाम ह्या ठिकाणी, इकडे ज्ञानेश्वर महाराज आहेत, इकडे तुकाराम महाराज आहेत आणि मध्ये शिवाजी महाराज आहेत. तर हे यांचं राज्य आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीचं भाषिक स्वराज्य स्थापन केलेलं आहे, ही मी तुम्हाला सांगतो. आध्यात्मिक तर ते होतच, तर ते आता तुकोबा चालवत आहेत. म्हणजे ऋषीमुनींनी ते सांगितलं असेल, परमेश्वरांनी त्याच्याकडून वधून घेतलं असेल. इथे आत्ता मराठी भाषेतून ज्ञानेश्वर महाराजांनी कडवळी परमात्म्याने वधवून घेतलं. तसं माझ्या बाबतीत आहे, परमात्म्याने विचार केला की हे पुढे चालेल कसं, आणि म्हणून त्यांनी मला निवडलं आणि मला अभिषेक केला सामरस्ये अभिषेक, माझ्यावरती छत्र धरलं. पण तुकोबा मी सिंहासनावरती बसलो असं नाही म्हणत, ते म्हणतात की मी त्याच्या पायापाशी बसलेलो आहे. पण अध्यात्माच्या दृष्टिकोनातून ते एक सिंहासनच आहे ना. तर हा शिवाजी महाराजांच्या अगोदरचा इथे भाषेचा आणि अध्यात्माचा राज्याभिषेक आहे. तर हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. आणि तोच मुद्दा इथे शिवाजी महाराजांनी नंतरच्या काळात पहिल्यांदा उचलून धरला की तुम्हाला राज्य कुणी दिलं, अधिकार कुणी दिला, राज्यावरती कुणी बसवलं या. तर तिथे म्हणाले की ते ही श्रींची इच्छा आहे, हे प्रासादिक राज्य आहे. तर हा पहिला मुद्दा शिवाजी महाराजांचा आपल्याला समजून घेतला पाहिजे. आणि ही महाराष्ट्रातल्या संस्कृतीची एक ऐतिहासिक लिंक आहे. आणि ही सगळी क्षेत्र कशी एकमेकाशी निगडीत आहेत, की जसं तुकोबांना चॅलेंज केलं की तुम्हाला काय संबंध, तुम्ही त्या वर्णाचे आहात का, जातीचे आहात का, तुमचा कुठला वंश आहे, मग सांगा, तुमचं गोत्र सांगा, तुमची शाखा सांगा जी कुठली असेल ती. तर महाराज म्हणाले नाही, ते परमात्म्याच्याकडनं ऋषीमुनींची जी तीच आमची. आता इथे शिवाजी महाराजांची ही भूमिका आहे, पण ती भूमिका कुठपर्यंत चालली. आता इथे लौकिक मुद्दा आला, दुनियावी मुद्दा आला. दीन आणि दुनिया असा फरक असतो ना. धर्माच्या अंगाने हे ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही दुनियेमध्ये येता तेव्हा तुम्हाला काहीतरी लौकिक अशा प्रकारचा करावं लागतं. आणि ते नेमकं राज्याभिषेकाच्या माध्यमातून केलं. आणि त्यासाठी लौकिक वंशावळ आणावी लागली. तिथे हे नसतं चाललं की मला ज्ञान जे मिळालं ते आमच्या वारकरी संप्रदायाचे आद्य आम्ही ज्यांना मानतो ते ज्ञानेश्वर महाराज आहेत, आणि ते कुठनं आलेले आहे, त्यांच्याकडं ते आणखीन तिकडनं आलेले आहे परमात्म्याकडनं, ते मी व्यक्त केलं. हे शिवाजी महाराजांना सुरुवातीच्या काळात चाललं. पण एक काळ असा आला की नाही, तिथे तुम्हाला प्रत्यक्ष लौकिक स्तरावरचं धर्माला शास्त्राला मान्य असणारं, जिथे कुठेतरी खरोखरच्या वंशाचा संबंध येतो ते सांगता आलं पाहिजे. आणि ते सांगण्याचं काम कोणी केलं, गागाभट्टांनी केलं. आणि म्हणून गागाभट्ट इथे महत्वाचे का ठरतात. इथे सभासदाच्या बखरीचा जो उल्लेख मी केला होता पूर्वी, तो मी इथे करणार आहे परत एकदा. तो कसा करणार आहे की
त्यांनी सांगितलं, गागा भट्टांनी, ते सभासदांनी आपल्या बखरीमध्ये लिहून ठेवलं. काय म्हणतायत सभासद? पुढे वेदमूर्ती राजश्री गागा भट्ट म्हणून वाराणसीहून राजयाची कीर्ती ऐकून दर्शनास आले. भट गोसावी थोर पंडित, 4 वेद, 6 शास्त्रे, योगाभ्यास संपन्न ज्योतिषी, मांत्रिक, सर्व विद्येने निपुण, कलियुगाचा ब्रह्मदेव असे पंडित, त्यास राजे व सरकारकडून सामोरे जाऊन सन्माने आणले. त्यांची पूजा नाना प्रकारे रत्नखचित अलंकार, पालखी, घोडे, हत्ती देऊन, द्रव्यही उदंड देऊन पूजले. गागाभट्ट बहुत संतुष्ट झाले. भट गोसावी यांच्या मते मुसलमान पातशाह तक्ती बसून छत्र धरून पातशाही करीतात आणि शिवाजीराजे यांनी 4 पातशाह डुबविल्या आणि 5 लाख घोडा, लष्कर, गडकोट असे मिळवले असता त्यास तक्त नाही. याकरिता मराठी राजा छत्रपती व्हावा असे चित्तात आणले. ते राजयासह मानिले. अवघे मातब्बर लोक बोलवून आणून विचार करता सर्वांचे मनास आले. तेव्हा भट गोसावी म्हणू लागले की तक्ती बैसावे. हा मुद्दा आला. शिवाजी महाराजांची हौस नाही येते, जरी ती गरज असते तरी सुद्धा. आणि त्यांनी काय केलं, जेव्हा भट गोसावी म्हणजे गागा भट्टांनी सांगितलं, तेव्हा शिवाजी महाराजांनी सगळ्या आपल्या दरबारातल्या महत्वाच्या मानकऱ्यांना बोलावलं, त्यांच्याशी सल्लामसलत केली. कदाचित ज्यांनी ही बखर लिहिली सभासद ते सुद्धा त्या मिटिंगला, ज्याला म्हणूयात आपण सल्लामसलतीच्या, हजर असण्याची शक्यता आहे. हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपल्याला निदर्शनाला आणायचा आहे. आणि मग पुढे काय झालं, मग पुढे त्याप्रमाणे गागा भट्टांनी ती गोष्ट केली आणि मग त्याचा आपण सविस्तर विचार करू द्यात. पण इथे मला महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे की पहिल्यांदा अशा प्रकारचं जे आध्यात्मिक वगैरे अशा प्रकारचं राज्य असतं. अलीकडच्या काळात मेटेफॉरिकली संगीताच्या एका साम्राज्याला आपण त्याचा उल्लेख केला. आता याच्यात शिवाजी महाराजांना खरोखर ही गोष्ट करायची आहे आणि त्यासाठी त्यांना गागा भट्टांचा उपयोग झाला. आणि आणखीन एक गोष्ट सांगायची की याच्याबाबत स्वतः शिवाजी महाराजांचं काय म्हणणं आहे. थोडक्यात सांगतो की प्रतिक्रिया कोणाकोणाच्या. पहिली प्रतिक्रिया शिवाजी महाराजांची. कुठे नोंद झाली या प्रतिक्रियेची, तर शिवाजी महाराज तख्तनशीन झाले, राज्याभिषेक करते राजे झाले, करविलेले, आणि आता त्यांना तो एक दर्जा मिळाला ज्याची त्यांना आवश्यकता होती. आणि तो दर्जा फक्त अंतर्गत महाराष्ट्रापुरता नाही, तर जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय संबंधाचा विचार करतो, दुसऱ्या राजांशी संबंध येतो, तेव्हा सुद्धा तो महत्त्वाचा ठरतो. राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला. दक्षिणेत गेले, तिथला प्रांत जिंकले थोडे थोडे प्रांत, आणि कुठपर्यंत मार्ग नेला हा थेट जिंजीच्या किल्ल्यापर्यंत तमिळनाडूत. तर सुरुवातीला ते कुतुबशहाकडे गेले, गोळकोंड्याच्या. आता कुतुबशहा जो होता की नाही, तो कुतुबशहा एक राजा होता, पातशाह होता. तर कुतुबशहानी शिवाजी महाराजांना राजासारखं वागवलं, आपल्या बरोबरीचं मानलं. आणि ही गोष्ट शिवाजी महाराजांनी स्वतः बाजी घोरपड्यांच्या मुलाला, मालोजी घोरपडेला लिहिलेल्या पत्रात सांगितलेली आहे. तो विजापूरचा चाकर होता, तर त्याला सांगतायत की अरे सोडून दे ती विजापूरची नोकरी, इकडे विजापूरमध्ये राहिले काय. आणि ते असं सांगतायत महाराज की पूर्वी जर आपल्यामध्ये घराण्यामध्ये वैर असेल, आणि होतं, शहाजी महाराजांना खूप त्रास दिला बाजी घोरपड्यांनी, तर ते आपण विसरून जाऊयात. पहा शिवाजी महाराज काय म्हणतायत. ते असं म्हणतायत, यावरून सांप्रत हजरत कुतुबशहांनी मेहरबानी करून हुजूर भेटीस येणे म्हणून दस्तखत मुबारक व दस्त पंजयानसी फरमान सादर केला. यावरून आम्ही येऊन हजरत कुतुबशहाची भेटी घेतली. भेटीचे समयी पातशाही आदब आहे की शिरभोई धरावी, तस्लीम करावी, परंतु आम्ही आपणावरी छत्र धरले असे ही गोष्ट पातशास मान्य होऊन शिरभोई धरणे व तस्लीम करणे हे माफ केले. पातशाह तिकडून आले, आम्ही इकडून गेलो. पातशांनी बहुतच इज्जती होऊन गळ्यास गळा लावून भेटले, आम्हास हाती धरून जवळ नेऊन बैसविले. औरंगजेबाने काय केलं होतं, थेट 10,000 5,000 सैनिकांच्या मुख्य असलेल्याच्या सरदाराच्या पंक्तीत उभं केलं होतं. त्याचा महाराजांना राग आला होता. इथे काय करतो हा बादशाह, आपल्याजवळ आपल्या तख्तावरती बसून घेतलं, किती एक मेहरबानी जाहीर केली, आम्ही ही जैशी रुजवात करू ये तैसी केली. आता आपल्याला कुणाची प्रतिक्रिया मिळाली, स्वतः शिवाजी महाराजांची प्रतिक्रिया मिळाली. आता आपल्याला दुसरी एक प्रतिक्रिया मिळाली, ती गोवळकोंड्याच्या बादशाची. आणि आता महत्त्वाची प्रतिक्रिया कोणाची असेल, महत्त्वाची प्रतिक्रिया ही अर्थात स्वतः औरंगजेब बादशाची असेल.
ती काय होती हे आपण आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये पाहू. धन्यवाद.